नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आता आपण आहोत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये। या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी संपूर्ण मतदारसंघामध्ये टू व्हीलर रॅली काढण्यात येणार आहे। आता आपण जाणार आहोत या टू व्हीलर रॅलीमध्ये। मित्रांनो, आपल्या बरोबर रवींद्रजी आहेत। रवींद्रजी नमस्कार। नमस्कार। महायुतीचा प्रचार शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी आता तुमची प्रचार रॅली संपूर्ण मतदारसंघात जाणार आहे, पण या 15 दिवसाचा काय अनुभव आहे, कसा तुम्हाला वाटतं या प्रतिसाद? गेले 15 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर या शिवाजीनगर मतदारसंघाचा प्रत्येक भाग हा उमेदवार आमचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थजी शिरोळे यांनी पिंजून काढलेला आहे। नागरिकांशी संपर्क करत मतदान करण्याची साथ त्यांनी नागरिकांना घातली आहे। गेले अनेक दिवस त्यांनी जे केलेलं काम आहे, गेले 5 वर्षामध्ये त्यांनी नागरिक संपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांची सोडवलेली जी कामं आहेत, या कामाचं रूपांतर नक्की मतदानात होईल आणि त्यांच्यावरती शिवाजीनगरचा नागरिक परत एकदा विश्वास दाखवल्याशिवाय राहणार नाही। गणेशजी नमस्कार। नमस्कार। गेले 15 दिवस प्रचार तुम्ही धामधुमीत करताय, धावपळ चालू आहे आणि आज शेवटचा दिवस, ही शेवटची रॅली आज प्रचाराची आहे। 5 वाजता प्रचार संपणार आहे। या 15 दिवसातला तुम्हाला प्रतिसाद नागरिकांकडून कसा वाटतो? तुम्हाला जर इलेक्शन, तुम्ही दरवर्षी इलेक्शन कव्हर करता, उमेदवार जर लोकांच्या दारात गेला तर लोक विचारतात की 5 वर्ष तुम्ही तोंड दाखवलं नाही, आम्हाला भेटलेच नाही, आमच्याशी संपर्कच नाही। पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आमच्या उमेदवाराला एकदाही कुठल्याही चाळीत, कुठल्याही वस्तीत, कुठल्याही सोसायटीत लोकांनी असं विचारलं नाही की तुम्ही आम्हाला भेटलेच नाही, आम्हाला बोललेच नाही, आमच्याशी संपर्कच केला नाही, आमचं काम केलं नाही। लोकांनी उलटा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की बाबा हो, तुमचं आम्हाला काम आवडतं, आम्ही दरवेळेस वेगवेगळ्या पक्षांना काम करतो, आम्ही हे दुसऱ्यांना मतदान करतो, पण ह्यावेळेस आम्ही, माझ्यासमोर शेकडो लोक माहिती आहेत, ह्या आपण ज्या परिसरात आहे, हा परिसर एक ठराविक पक्षाचा बालेकिल्ला आहे, पण तुम्हाला ह्या निवडणुकीत दिसेल की उमेदवाराच्या कामामुळे आणि त्यांच्या संपर्कामुळे आपण ह्यावेळेस किती बदल घडलेला असेल। आपण नक्की विजयानंतर परत एकदा भेटू आणि तुम्हाला खात्रीने दाखवून देतो मी ह्या इथल्या याद्यांसहित की आपल्या तिथं मतदानात बदल झालेला असेल। इथं लोकांना ठामपणे मी तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की तुम्ही 5 वर्षासाठी विचार केलेला आहे, तो चांगला आहे, कारण तुम्हालाही अनुभव आहे की इलेक्शन झाल्यावर फोन नंबर बदलले जातात, संपर्क बदलला जातो, भेटीगाठी होत नाही। पण बरोबर त्याच्या उलटे आमचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे दर रात्री 2 वाजता फोन केला तरी उभे राहतात। भले किती दुर्घटना घडल्या, वडारवाडीत कोरोनाच्या काळात आग लागली, त्यावेळेस सुद्धा रात्री 3 वाजता उठून येणारे एकमेव नेता, एकमेव उमेदवार आणि एकमेव कार्यकर्ते होते। त्याच्यानंतर सुद्धा आम्ही उठून आले, पण ते 3 वाजता येऊन सगळ्यात पहिले तिथं हजर होते। हे ह्या भागातल्या लोकांना माहिती आहे, त्यामुळे लोक योग्य तो नक्की निर्णय करून आम्हाला बहुमताने विजयी करतील। परवा 23 तारखेनंतर आपण भेटणार आहोत आणि मस्तपैकी पुन्हा याद्यांवर सुद्धा आपण चर्चा करू की कुठल्या भागातला कुठले आणि किती मतदान मिळालं, ह्यांचा दावा आपण बघू, तपासूयात नक्की, आणि ह्यांचा विश्वास बघून जो आहे यांच्या उमेदवाराबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। हॅलो, सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या टू व्हीलर्स बँडच्या पुढे घ्याव्यात। गेल्या 15 दिवसापासून जी निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, आज त्याचा शेवटचा दिवस आहे। राष्ट्रवादी काँग्रेस या प्रचारामध्ये महायुतीचा एक घटक पक्ष आहे। काय चित्र दिसतं या 15 दिवसातलं आणि आजच्या शेवटच्या दिवशी काय सांगा तुम्ही आणि आपल्या मतदारांना आव्हान? निश्चितच चित्र खूप पॉझिटिव्ह आहे। खूप चांगला 15 दिवसाचा प्रचार झाला। आम्ही सगळीकडे पदयात्रा केल्या, सगळीकडे आज शेवटच्या दिवशी आम्ही रॅली काढतोय, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे
आणि मला वाटतं मतदारांमध्ये पण एक निश्चितच एक चांगली भावना आहे की महायुतीला परत फक्त इकडे नाही तर अख्ख्या राज्यातच निवडून आणायचं आहे. त्यामुळे एक पॉझिटिव्ह आहे आणि सगळ्यांना तुम्ही कार्यकर्त्यांचा एक वेगळा जोश आहे. आज बघितलं तर सोमवार असून जेवढी गर्दी जमलेली आहे म्हणजे लोकांना खरं कुठंतरी मनापासून वाटतं की महायुती आली पाहिजे. मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आवाहन करीन की येत्या 20 तारखेला तुम्ही निश्चित जाऊन मतदान करा. जिथं जे आहे तुम्ही परत तुमच्या गावाला जावा, मतदान करा, पण हा मतदानाचा हक्क नक्की बजवा, सोडू नका. निश्चितच ह्या 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवाजीनगर मतदारसंघात अतिशय मायक्रो लेवलला प्लॅनिंग करून प्रॉपर प्लॅनिंग करून मतदारांना प्रतिसाद दिलेला आहे. आवाहन केलेलं आहे की महायुतीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र मतदान करून महायुती जिंकवायची आहे राज्यात. तर दादांचा आदेश पाळून आम्ही अभिषेक दादा आमच्या मतदारसंघाचे अध्यक्ष असतील त्यांचा आदेश पाळून आम्ही सगळ्यांनी महायुतीसाठी जोरदार तयारी करून जल्लोषात सगळ्या तरुणांनी महायुतीसाठी मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे. शिवाजीनगर मतदारसंघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना विजय करण्याचा निश्चय आम्ही सगळ्या तरुणांनी केलेला आहे. आज सगळे आम्ही महायुतीचे पदाधिकारी जमलो आहोत. माझं मतदारांना एक आव्हान असणार आहे शिवाजीनगर मतदारसंघाच्या लोकांना की जास्तीत जास्त तुम्ही मतदान करा, मतदानाची टक्केवारी वाढवा आणि अनुक्रमांक 3 सिद्धार्थदादा शिरोळे उमेदवार यांना जास्तीत जास्त मतदान करा आणि त्यांना विजयी करा, हे मी तुम्ही सगळ्यांना आव्हान करतो मतदारांना. मित्रांनो, आजच्या या रॅलीमध्ये आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्राचे नेते परशुराम वाडेकर आपल्याबरोबर. वाडेकरजी, आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे, शेवटच्या दिवसामध्ये आहे. मागच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला वातावरण कसं वाटतंय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं? सिद्धार्थ शिरोळे शिवाजी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. रिपब्लिकन पक्षाने मतदारसंघामध्ये प्रचाराची मुसंडी मारलेली आहे. उपमहापौर सुनेता वाडेकर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे सिद्धार्थ शिरोळे हे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास आम्हाला आहे. आज ही शेवटची रॅली आहे आणि आम्हाला आनंद होतोय की या रॅलीमध्ये देखील स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि ग्राउंड लेवलला देखील घराघरामध्ये सिद्धार्थ शिरोळे हे निवडून जातील अशी चर्चा सगळ्या माध्यमांमध्ये नागरिकांमध्ये. आणि यावेळी सिद्धार्थ शिरोळे यांच्या 3 नंबरच्या कमळ चिन्हावर बटन दाबून त्यांना 1 नंबरने निवडून द्यावं ही विनंती मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून करतो. धन्यवाद. आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महायुतीचे सिद्धार्थदादा शिरोळे भरघोस मताने निवडून येतील ही आम्हाला गॅरंटी आहे. घरोघरी फिरताय तुम्ही प्रचार करायला, महिलांचा काय प्रतिसाद आहे? उलट सगळ्यात जास्त महिलांचाच प्रतिसाद जास्त आहे. याच्यामध्ये सगळ्या महिला खुश आहेत आणि सगळ्यांच्या घराघरापर्यंत सिद्धार्थदादा पहिलेच पोचल्यामुळे त्यांची कामं केल्यामुळे ते त्यांच्यावरती महिला आणि सगळेच एकत्रित वातावरण खूप चांगलं आहे. आणि लाडक्या बहिणीचा किती रिस्पॉन्स महिलांकडून तुम्हाला दिसतोय? लाडक्या बहिणीचा तर खरं तर खूपच उपयोग मोठा, म्हणजे खूप लोकांना महिलांना ह्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा होतोय. त्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणी भावासाठी खुश आहेत. सगळ्या बहिणी खुश आहेत दिसतोय चेहऱ्यावर. धन्यवाद. गेले 15 दिवस तुम्ही फिरताय, महिलांचा सांभाळलाय, मोर्चा सांभाळलाय. तुम्हाला काय वाटतोय? महिलांचा प्रतिसाद कसा वाटतोय? प्रतिसाद खूपच छान आहे. आता आपल्याला माहिती आहे लाडकी बहिणीमुळे खरंच खूप जवळ आलेल्या आहेत सगळ्या बायका आणि खास करून मी माझ्या महिला कार्यकर्त्यांना म्हणजे खूप काम केले त्यांनी, खूप कष्ट केलेत त्यांनी, तर त्याचं नक्कीच आम्हाला फळ मिळेल. पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करून या भव्य अशा 2 व्हीलर रॅलीची सुरुवात. कमळ कमळ कमळ. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार
शिरोळे। आपला निर्धार पक्का, लाडकी बहीण योजना आली, महिलांची प्रगती झाली, दिसलं कमळ। कमळ आलंय, कमळ येणार, कमळ आपल्याला Lotus. Voting date 20 November 2024. 10 a.m. to 6 p.m. Kamal. Display Kamal दाबा बटन. Display Kamal दाबा बटन. कमलाच्या चिन्हासमोरील बटन दाबून सिद्धार्थ दादा शिरोळे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा. महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन टू लोटस. कमल. आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना मित्रपक्ष, आपला माणूस, आपला आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे, शिवाजी हाऊसिंग सोसायटी मधील समस्त मतदार बंधू भगिनींनो, शिवाजी हाऊसिंग सोसायटी मधील समस्त मतदार बंधू भगिनींनो, मतदान दिनांक
20 नोव्हेंबर 2024. उत्सुकता आहे वैदुरीच्या इथे सिद्धार्थ दादा इथं 2 मिनिटं जरा बोलू शकता का तुम्ही? जरा 2 मिनिटं दादा इकडे दादा 2 मिनिटं फक्त बोला. आमच्या जरा वैद्युतीला जरा एक समाधान मिळेल. जरा काही कारणामुळे वैद्युती जरा व्यस्त आहे. दादा 2 मिनिटं फक्त बोला जरा. आमच्या इथे जरा वैद्युतीचे लोक जरा दादा 2 मिनिटं बोला जरा. जरा वैदुरीचे लोक जरा स्ट्रेट मध्ये आहे. वैदूर समाज भजन भूमीचे इथे जरा 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपण बाहेर पडा आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला समर्थन दाखवून मला प्रचंड मताने विजयी करा. आणि मी आपलं आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या या परिसरातील प्रलंबित सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे आशीर्वाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. फोटो घ्या.
एक मिनिट थोडंसं मागे. छत्रपती शिवाजी महाराज की थोडं मागे शिवाजी महाराज की सिद्धार्थ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा सिद्धार्थ दादा, एकच वादा सिद्धार्थ दादा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्री राम, जय श्री राम. अरे शिवाजीनगर का अंदर कैसा हो, सिद्धार्थ दादा जैसा हो. अरे शिवाजीनगर का सिद्धार्थ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सिद्धार्थ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार, महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ दादा शिरोळे आपल्या शिरोळे सिद्धार्थ दादा शिरोळे आपल्या भेटीस आलेले आहेत. सरळ असं सरळ थोडं सर्वांनी घोषणा द्या. भारतीय जनता पार्टी महायुतीचा, भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय श्रीराम, जय श्रीराम. एकच वादा सिद्धार्थ दादा. भारतीय जनता पार्टी एकच वादा. जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय. सिद्धार्थदादा शिरोळे फिरसे. सिद्धार्थदादा शिरोळे छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदू राष्ट्र सेनेचा हिंदू राष्ट्र सेनेचा जय श्री. आलय कमळ येणार. सिद्धार्थदादा शिरोळे फिरसे. हो दिलसे सिद्धार्थदादा शिरोळे फिरसे. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि कमळाच्या समोरील बटन दाबून महायुतीचा विजय करा पक्का. हो दिलसे सिद्धार्थदादा शिरोळे फिरसे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकृत उमेदवार सिद्धार्थ. तुम आगे बढ़ो. सिद्धार्थ तुम आगे बढ़ो.
सिद्धार्थ शिरोळे उमेदवार
असं